सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। बीडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या राम खाडेंवर जीवघेणा हल्ला झालाय। 10 ते 15 जणांनी धारदार शस्त्रांनी गाडीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे। राम खाडे याच्यामध्ये गंभीर जखमी झालेत। खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगतच्या मानगाव जवळची ही घटना आहे। हल्लेखोरांनी राम खाडेंची गाडी सुद्धा फोडली आणि या हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडेंवर प्राणघातक हल्ला झालेला आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडेंवर अज्ञात व्यक्तीकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला। अहिल्यानगरमधील एका हॉटेलजवळ राम खाडेंवर प्राणघातक हल्ला झाला। हल्ल्यामध्ये 3 ते 4 जण जखमी झालेत। जखमींवर अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांनी राम खाडेंची संपूर्ण गाडी फोडून टाकली। राम खाडे अनेक वर्षांपासून भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार घोटाळे बाहेर काढत आहेत, असं मेहबूब शेख यांनी म्हटलंय। आष्टीमधील देवस्थान जमीन घोटाळ्यासह अनेक घोटाळे राम खाडे यांनी बाहेर काढल्याचं मेहबूब शेख यांचं म्हणणं आहे। न्यायालयानं खाडेंना सुरक्षा दिली होती, असंही मेहबूब शेख यांचं म्हणणं आहे। खाडेंना दिलेली सुरक्षा गृहविभागाच्या कोणाच्या तरी सांगण्यावरून काढली, असा आरोप मेहबूब शेख यांनी केलेला आहे। दिलेत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय। काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले आणि असे प्रकार सुरू झाले, असं निलेश राणे यांनी म्हटलंय। हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी, बरोबर आहे। हे पैसे मी किती आहेत मी मोजले नाही, ते तुम्ही मोजा। माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये आणि हे फक्त एकच घर नाहीये, 8-10 घर आहेत जिथे सन्माननीय चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये। तर त्यापैकी हे आहे। हे तर तुम्ही योग्य ती कारवाई करा। तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्क्वॉड रात्री नाही, त्यांच्या अंगावर पैसे असतात, तुम्ही शोधणार कसे या लोकांना? मला नावं माहिती आहेत, मी यादी पाठवतो तुमच्याकडे। मी जर त्यांना रस्त्यात पकडलं साहेब, लक्षात घ्या, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार। मी आता सोडणार नाही। आज आपण 26 तारखेवर आहोत आणि हे 20-20, 25-25 लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेले आहेत। अजून निवडणुकीला 6 दिवस जायचे। ह्यांना काय धुमाकूळ घालायचं आहे का या मालवणमध्ये? हे कुठलं कल्चर आणतोय आपण? हे काय एवढेच पैसे नाही, अजून आहेत। पण मी सन्माननीय PI जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे, निवडणूक अधिकाऱ्यांनाही इकडे बोलवलेलं आहे। त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी। मी हेच जे काय सांगत होतो, जे कालपासून म्हणजे कालच्या त्या सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या दौऱ्यानंतर या हालचालींना वेग आला। हे फक्त एक घर नाहीये, असे जवळपास 8-10 घर आहेत जिथे हे प्रकार सुरू आहेत, हे जमा करायचे। काँग्रेस आणि यांच्यामध्ये काहीच फरक नाही, फेक नरेटिव्ह पसरवतायत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची निलेश राणेंवर टीका आहे। पायाखालची वाळू सरकल्यानं असले प्रकार सुरू असल्याचं रवींद्र चव्हाणांचं म्हणणं आहे। कुणाच्याही असं घरामध्ये जाणं योग्य नाही, त्यासाठी यंत्रणा आहेत, असं त्यांनी म्हटलंय। गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। सुरुवात कुठून झाली तर युती का केली नाही आणि नंतर मग हळूहळू या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली। कोणाच्या तरी एखाद्याच्या घरात जाऊन असं करणं हे काही योग्य नाही। आपल्याकडे यंत्रणा आहे, यंत्रणा त्या संदर्भातला जो काही निर्णय असतील ते निर्णय घेतील, तपासून घेतील। काँग्रेसमध्ये आणि यांच्यामध्ये काहीच फरक नाही। खोटा नॅरेटिव्ह पसरवायचा आणि लोकांची दिशाभूल करण्याचं एक काम करतायत। राणे साहेबांचा आदर्श बाळगला पाहिजे। मालवणमध्ये सापडलेले पैसे आमच्या कार्यकर्त्यांच्या व्यवसायाचे होते, असं प्रभाकर सावंत यांनी म्हटलंय। भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा दावा आहे। निलेश राणेंनी कॉन्ट्रोव्हर्सी करू नये, असं प्रभाकर सावंत यांचं म्हणणं आहे। या व्यवसायाच्या निमित्ताने ती कॅश होती आणि याच्यात पुढे काय काय तथ्य आहे काय नाही हे सगळं बघण्यासाठी पोलीस यंत्रणा आहे, निवडणूक यंत्रणा आहे आणि ते सगळे या विषयामध्ये योग्य तो हे काढतील। निवडणूक ही चांगल्या वातावरणामध्ये गेली पाहिजे। आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक राणेसाहेब आहेत। विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे। अशा प्रकारचं षडयंत्र, दबावतंत्र असं खरं तर निवडणुकीमध्ये अपेक्षित नाही, त्यामुळे मलाही चुकीचं वाटतं। सिंधुदुर्गमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशांचं वाटप झालेलं आहे। शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा हा आरोप आहे। पराभव दिसू लागल्यामुळे भाजपकडून पैशांचं वाटप झालं, असं पारकरांनी म्हटलंय।
3 डिसेंबरला जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल असं पारकरांचं म्हणणं आहे. खरं तर पराभवाची जी चाहूल आहे, पराभव नजरेसमोर दिसू लागल्यामुळे हा शेवटचा प्रयत्न हा त्यांचा आहे. पण माझी कणकवली शहर हे एक सुसंस्कृत शहर आहे, एक स्वाभिमानी शहर आहे, पैशानं विकलं जाणारं हे शहर नाही. त्यामुळे 3 तारीखला हे जे काही पैशाचं वाटप करतायत त्यांना त्यांची जागा इथले मतदार, इथली जनता त्या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही. सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. कर्ज वसुलीला वर्षभराची स्थगिती देण्यात आलेली आहे. पूर स्थितीमुळे शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली न करण्याचे आदेश देण्यात आलेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतलाय. जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे सरकारचे आदेश आहेत.